द शो मस्ट गो ऑन. छगन भुजबळांचे आजचे हे शब्द आहेत आणि हे शब्द उच्चारण्याबरोबरच छगन भुजबळांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे, ती म्हणजे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होणार. हे आता जवळपास निश्चित झालंय. उद्याच त्यांचा शपथविधी सुद्धा होऊ शकतो असं छगन भुजबळांचं म्हणणं आहे. तसं झालं तर सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील. सुनेत्रा पवार ही जबाबदारी कशी पेलतील आपण पाहूयात. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार, उद्याच ठरणार. शिल्पी लिडर तेवढी मीटिंग आहे आणि कदाचित एकमत झालं आणि सगळं व्यवस्थित झालं उद्याच्या वेळी शपथविधी सुद्धा होऊ शकतो. राष्ट्रवादीचे नेते सुनेत्रा पवारांशी चर्चा करणार. धार्मिक विधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरवू. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करणं ही दादांना श्रद्धांजली. पवार फॅमिलीला आणि दादांनाही एक श्रद्धांजली किंवा सांत्वन त्या कुटुंबाचं होईल. सुनेत्रा पवार जवळपास हे नाव ठरलंय. भुजबळांनी हा पेपर फोडलाय. दादांचं उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवारांकडे दिलं जाणार हे जवळपास आता निश्चित होतंय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. कुणाकडे सगळी जबाबदारी देऊन हे चालवायला तर पाहिजे. शनिवारी राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षाचा नेता ठरवला जाईल. उपमुख्यमंत्री पदासाठी अनेकांनी सुनेत्रा पवार यांचं नाव सुचवलंय. उपमुख्यमंत्री पदाची रिक्त जागा सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून लवकरात लवकर कशी भरता येईल याकडे आमचं लक्ष आहे. एकमत झालं तर उद्याच्या उद्या शपथविधीही होऊ शकतो. आणि उपमुख्यमंत्री पदाची जागा खाली आहे ती आपल्याला ताबडतोब सुनेत्रा वहिनींच्या आधारे कशी भरता येईल याच्याकडे आमचं जास्त लक्ष आहे. बाकीचं पुढे बघतो आमचं काय आता लोक जसं ठरवतील पक्ष त्याप्रमाणे बघू. उद्या सर या संदर्भात शेवट म्हणजे मीटिंग आहे संपूर्ण. उद्याची मीटिंग ही CLPची मीटिंग आहे. CLPचा नेता ठरवण्याची म्हणजे जे अजित पवार म्हणतो त्यांना विधिमंडळ पक्ष प्रमुख CLP लिडर तेवढी मीटिंग आहे आणि कदाचित एकमत झालं आणि सगळं व्यवस्थित झालं उद्याच्या वेळी शपथविधी सुद्धा होऊ शकतो. उपमुख्यमंत्री पदाबद्दल राष्ट्रवादीमधल्या घडामोडींना वेग आलाय. सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्री पद द्यावं अशी बहुतांश आमदारांची मागणी आहे. खरं तर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केलं पाहिजे असं देखील अनेक नेत्यांकडून मागणी करण्यात आली. याकडे कसं म्हणजे त्या पवार फॅमिलीला आणि दादांनाही एक श्रद्धांजली होईल किंवा सांत्वन त्या कुटुंबाचं होईल. किंवा निवळ सांत्वनच नाही तर ते कुटुंब राज्यात आजही त्यांचं नाव प्रत्येकाचं कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी आहे. तर त्याचा फायदा हा सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या सगळ्यात सर्वसामान्य माणसाला होईल अशी अपेक्षा सगळ्यांची आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या तर त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील. ते जर उपमुख्यमंत्री होतील तर तो पक्षाचा आणि त्यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटांचा निर्णय आहे. कुणाला मंत्री करावं कुणाला उपमुख्यमंत्री करावं त्यांचं तसंही एक पद रिक्त आहेच मला वाटतं मंत्रीपद. आणि सुनेत्राताईंना जर ते उपमुख्यमंत्री होत असेल तर पहिली उपमुख्यमंत्री महिला होते आहे त्याचा निश्चितच आम्हालाही आनंद आहे. सर्व एका महिलांना प्रथमतः पहिल्यांदा ही संधी उपमुख्यमंत्री पदाची मिळते आहे. नक्कीच एक चांगली गोष्ट होईल असं मला वाटतं. उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांच्या घरातच राहावं यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही आहेत. अजित पवार यांची मुलं पार्थ आणि जय राजकारणात नवखे आहेत. सुनेत्रा पवार मुरलेल्या राजकारणी नसल्या तरी माजी मंत्री पद्मसिंह पाटलांच्या त्या बहीण आहेत. त्यामुळे राजकारणाचं बाळकडू तेरमध्येच मिळालंय. सुनेत्रा पवार बारामतीत सक्रिय आहेत. बारामतीतल्या सामाजिक कामांमध्ये त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून आघाडी घेतलीय. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार झाल्यापासून त्यांनी बारामतीमधलं लक्ष तर आणखी वाढवलंय. पवार कुटुंबामध्येही सगळेजण स्वीकारतील असा हा चेहरा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार
माजी मंत्री पद्मसिंह पाटील या दोघांच्या मैत्रीतून अजित पवार आणि सुनेत्रा यांचं 1985 मध्ये लग्न झालं. 37 वर्षांच्या संसारामध्ये सुनेत्रा पवार मोठ्या ताकदीनं अजित पवारांबरोबर उभ्या राहिल्या. अजित पवारांची राजकारणातली व्यस्तता, संघर्ष, टीका, आक्षेप यांचा कुठलाही परिणाम दोघांच्या नात्यावर झाला नाही. राजकीय चढउतार आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांमध्ये सुनेत्रा पवारांनी अजितदादांना उत्तम साथ दिली. आज 37 वर्षांची साथ अर्धवट सोडून अजित पवार निघून गेले. अजित पवार जाण्याचं आभाळा एवढं दुःख सुनेत्रा पवार यांनी अतिशय संयमानं सहन केलं. आता अजित पवारांची अर्धवट राहिलेली स्वप्न, इच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्ष संघटना सांभाळण्याचं मोठं आव्हान सुनेत्रा पवारांसमोर असेल. भारतीय राजकारणात ज्या पक्षात सुंदोपसुंदी माजली होती तो पक्षही कसा भरारी घेऊ शकतो हे सोनिया गांधींच्या रूपानं अख्ख्या भारतानं पाहिलंय. आता तेच आव्हान सुनेत्रा पवारांना पेलायचं आहे. एकदा सुनेत्रा पवारांना विचारण्यात आलं होतं, अजितदादा तुमच्यासाठी कधी नॉट रिचेबल असतात का? या प्रश्नावर सुनेत्रा पवारांनी उत्तर दिलं होतं, ते कितीही कामात असले तरी माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी कधीच नॉट रिचेबल नसतात. याचाच अर्थ अजित पवारांचा कुटुंबाशी रोजचा संवाद होता. म्हणजेच अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू होतं हे पक्क सुनेत्रा पवारांनाच ठाऊक असणार. कदाचित या निमित्तानं उद्या सुनेत्रा पवारांचं वेगळं सामर्थ्यशाली रूपही पाहायला मिळू शकतं. राजकारणात कधी काय होईल, त्याचबरोबर राजकारणात कधी कोण चमकून जाईल हेही सांगता येत नसतं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.